नमस्कार, मी संकेत आणि ही श्रद्धा. आजची ही खास बाईक राईड आहे नाशिकच्या पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. चला या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. आजचा आपला प्रवास मीरा रोड ठाणे येथून त्र्यंबकेश्वरकडे सुरू होतोय. आपण घोडबंदर रोड भिवंडी, वसिंद, कसारा, घोटी बुद्रुक, गोंदे दुमाला, अंजनेरी असा मार्ग घेणार आहोत आणि शेवटी त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहोत. जव्हार मार्गे दुसरा रूटही आहे, पण आज श्रद्धा माझ्यासोबत असल्यामुळे आपण कसारा घाटाचा सुरक्षित आणि सुंदर मार्ग निवडला आहे, जसा मॅपमध्ये दिसतोय. चला तर मग आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. आता सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होती. रस्त्यावर अजूनही शांतता आहे. सर्वात आधी पेट्रोल पंपावर जाऊन टाकी फुल करून घेऊया आणि मग निघूया आपल्या त्र्यंबकेश्वरच्या प्रवासाला. आता आपण पेट्रोल पंपावर पोहोचलो आहोत आणि आज एक मोठा प्लॅन केला आहे. पेट्रोलचे पैसे श्रद्धा भरणार. मी म्हटलं आज तू स्पॉन्सर, तर ती लगेच म्हणाली ठीक आहे, पण मग ब्रेकफास्ट तू. म्हणजे हिशोब बराबरच चाललाय. टाकी फुल करून घेतलीये. आता मध्ये कुठे थांबायची चिंता नाही. सकाळची थंड हवा, रिकामे रस्ते आणि आपली बाईक राईड, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग सगळं तयार आहे. आता खऱ्या प्रवासाला सुरुवात करूया. आता आपण सिल्वर पार्कचा फ्लायओव्हर पकडून कश्मीरा सिग्नलला जाऊया आणि तिथून घोडबंदर रोडकडे लेफ्ट घेऊया. आज आपण खूप लकी आहोत की घोडबंदर रोडवर जास्त ट्रॅफिक नाही. नाहीतर ज्यांनी या रोडवरून ट्रॅव्हल केलं त्यांना आयडिया असेलच की इथे किती ट्रॅफिक असतं. आत्ता फक्त काही ट्रक्स दिसत आहेत, पण आपण खूप सेफली पुढे जाऊ. आता आपण कापूरबावडीच्या जवळ घोडबंदर रोडवर ठाण्याच्या दिशेला आहोत आणि बघा सगळीकडे ट्रक्सच ट्रक्स. हा स्ट्रेच थोडा हेवी असतो, त्यामुळे आपण जरा स्मार्ट आणि सेफली राईड करूया. शक्य तितक्या लवकर हा ट्रॅफिक क्रॉस करूया, नाहीतर इथेच अडकून बसायची शक्यता आहे. चला पुढे निघूया. पहा गाईज, काय सुंदर सनराईज आहे. आता आपण शहापूरला आग्रा मुंबई हायवेवर आलो आहोत. व्ह्यू एकदम मस्त आहे, पण मला असं वाटतंय पुढे थोडा ट्रॅफिक मिळणार. रोजचा ट्रॅफिक अवॉइड करायला राईड प्लॅन केली आणि ट्रॅफिक म्हणालं भाई बिना मेरे मजा कैसे आएगा. आता हे ऑफिशियली कन्फर्म्ड आहे, आपलं लॉंग टर्म रिलेशनशिप आहे. चला थोडं स्पेस घेऊन पुढे जाऊ. गाईज, फायनली आपण ट्रॅफिकमधून बाहेर आलो आणि आता मस्त मोका रोड मिळाला. आता बाईक चालवायला खरी मजा येते. खरं सांगायचं तर महिन्यातून किमान एक तरी अशी राईड केलीच पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या लाईफमधून एक ब्रेक खूप गरजेचा असतो. जेव्हा आपण बाईक घेऊन असं बाहेर पडतो ना, तेव्हा लाईफ आपल्याला खूप काही शिकवते. सो गाईज, 1 राईड इन अ मंथ इज मस्ट. आता आम्हाला जोरदार भूक लागली. पुढे कुठे छानसा हॉटेल मिळाला तर आधी ब्रेकफास्ट करूया आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी आसनगावच्या जवळ फूड हब रेस्टॉरंटला थांबलो आहोत. पण इथे गॅस सिलेंडरचा थोडा इश्यू असल्यामुळे लिमिटेड मेन्यू अवेलेबल आहे. त्यामुळे आम्ही इडली, वडा आणि शिरा ऑर्डर केला आणि खरंच सांगतो टेस्ट एकदम मस्त होता. छानपैकी ब्रेकफास्ट करून आता पुन्हा निघालो आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला. ब्रेकफास्ट झाल्यावर श्रद्धा एकदम फुल चार्ज झाली आणि लगेच कॅमेरा पण ऑन. बघा जरा मागे बसून कशी मस्त राईडची मजा घेते. फुल एन्जॉय मोड. आपण आता जवळजवळ अर्धा रस्ता पार केला आहे आणि जसं जसं पुढे जातोय ना, तसतशी भोलेनाथ श्री त्र्यंबकेश्वर महाराजांच्या दर्शनाची ओढ अजूनच वाढतीये. एक वेगळीच एनर्जी जाणवते आतून. आता तर मनात एकच विचार, कधी एकदा पोहोचतो आणि महादेवांचं दर्शन घेतो. आता आपण अंजनेरीच्या जवळ आलो आहोत आणि इथून त्र्यंबकेश्वरला जायला आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. साधारणपणे इथून त्र्यंबकेश्वर फक्त 8 किलोमीटर वर आहे, म्हणजे डेस्टिनेशन अगदी जवळ आलं आहे. चला आता शेवटचा स्ट्रेच कंप्लीट करूया. सी गाईज, लेफ्ट साईडला जो माउंटन दिसतोय ना, तो आहे अंजनेरी पर्वत आणि हाच श्री हनुमानजींचा जन्मस्थळ मानला जातो. इथे तुम्हाला बजरंगबलीचं खूप सुंदर मंदिरही दिसेल. आपण रिटर्न येताना नक्की इथे दर्शनाला येणार आहोत, पण आधी त्र्यंबकेश्वर महादेवांच्या दर्शनाला जाऊया. कारण जितका उशीर होईल तितकी तिथे क्राऊड वाढत जाते. म्हणून आता लांबूनच हनुमानजींना नमस्कार करून पुढे निघूया. पहा गाईज, हे आहे सिद्ध श्री हनुमान मंदिर अंजनेरी. फायनली गाईज, आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहोत आणि आत्ता आपण मंदिराच्या उत्तरद्वाराजवळ आहोत. इथून फक्त डोनेशन दर्शन आणि VIP दर्शनचीच लाईन लागते. मी आधीच VIP दर्शन पास ऑनलाईन बुक केला होता, त्यामुळे थोडा टाईम सेव्ह होणार आहे. आता बाईक पार्क केली आहे आणि आधी आपण जाणार आहोत तीर्थराज कुशावर्त कुंडला. तिथे दर्शन करून पुन्हा इथे परत येऊ आणि मग त्र्यंबकेश्वरच्या मुख्य दर्शनाच्या लाईनला लागूया. हे आहे कुशावर्त कुंड
आणि त्र्यंबकेश्वर मंदिरचं दर्शन घेण्यापूर्वी इथे स्नान करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. कारण इथे स्नान केल्याने पितृदोष आणि पापांचा क्षय होतो अशी श्रद्धा आहे. सो गायज, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, मी VIP पास आधीच ऑनलाईन घेतला होता. तो तुम्ही त्र्यंबकेश्वर टेम्पल ट्रस्टच्या वेबसाईटवरून बुक करू शकता. ऑफलाईन पास घ्यायला गेलात तर खूप मोठी लाईन लागते आणि तुमच्यासोबत असलेल्या सगळ्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे एक दिवस आधी ऑनलाईन बुक करणं बेस्ट आहे. आम्ही नॉर्थ गेटवरून एंट्री घेतली आणि तिथून 2 हॉलमधून जात मुख्य गर्भगृहात दर्शन मिळतं. VIP पासचा फायदा म्हणजे वेळ लय वाचतो आणि हॉलमध्ये पिण्याच्या पाण्याची व फॅन्सचीही सोय असल्यामुळे फार थकवा जाणवत नाही. आपण पहिला हॉल अगदी पटकन पार केलाय आणि आता दुसऱ्या हॉलमध्ये प्रवेश करत आहोत. सध्या आपण दोन्ही हॉलच्या मधल्या भागात आहोत, पण इथून पुढे लाईनचा स्पीड थोडा कमी झालेला दिसतोय. तरीही आत्तापर्यंत गर्दी फार जास्त नाहीये, त्यामुळे अनुभव खूप स्मूथ वाटतोय. आता पुढे पाहूया अजून किती वेळ लागतो दर्शनाला. आता आपण दुसऱ्या हॉलमध्ये पोहोचलो आहोत. इथपर्यंत यायला आम्हाला साधारणपणे अर्धा तास लागला आणि पहिल्या हॉलपर्यंतचा प्रवास खूप स्मूथ होता. पण जसं आम्ही दुसऱ्या हॉलमध्ये पोहोचलो तसंच दुपारची आरती सुरू झाली आणि त्यामुळे लाईन खूपच स्लो झाली. इथे गर्दीही थोडी वाढलेली जाणवते, त्यामुळे पुढे जाण्यासाठी थोडा वेळ लागला. साधारणपणे 1.5 तास वाट पाहिल्यानंतर आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरमध्ये श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांच्या दर्शनासाठी आत जात आहोत. आत शूटिंगला परवानगी नसल्यामुळे आता दर्शन घेऊनच तुमच्याशी पुन्हा बोलतो. भेटूया थोड्याच वेळात. फायनली गाईज, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण झालं. मंदिराच्या आत थोडी गर्दी होती, पण एकदा त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं की सगळा थकवा आणि गर्दी विसरून जाते. खरंच खूप शांत आणि दिव्य अनुभव होता. सो गाईज, आता आम्ही आमच्या आजच्या स्टेसाठी नाशिककडे निघालो आहोत. पुढच्या भागात आम्ही तुम्हाला नाशिकमधील अजून प्रसिद्ध ठिकाणं दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून्ड आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल इंजिनियर कपल एस्केप सबस्क्राईब करायला विसरू नका.